नॉवेल सादर करीत आहे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग. संहिता व दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी. संगीत गंधार संगोराम. रारंगढांग. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात ज्या उंचीवर रस्ते बांधते त्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशानं क्वचितच रस्ते बांधले असतील. माणसांना आणि यंत्रांना थकवणारी ही उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात रस्त्यावर साठणारं 70-80 फूट बर्फ, अकल्पित लँडस्लाइड्स आणि ह्या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम, ह्या त्यातल्या काही अडचणी. भारतीय सैन्यातला इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हुद्द्याचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख म्हणजेच डायरेक्टर जनरल असतो. प्रत्येक प्रकल्पावर एक प्रमुख इंजिनियर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्याच्या वेगवेगळ्या कामांवर देखरेख करण्यासाठी टास्क फोर्स कमांडर्स असतात. त्यातले काही सैन्यातले जवान तर बरेचसे ग्रेफ GREF म्हणजे जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स. ह्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातील लोकही लोकल लेबर म्हणून कामावर घेतले जातात. कामाच्या स्वरूपानुसार ठिकठिकाणी फील्ड कंपन्यांचे ऑफिसेस अथवा डिटॅचमेंट्स उभारल्या जातात. त्यावर सैन्यामधून इंजिनियर्स घेतात. तसंच मुलकी इंजिनियर्सची 3 किंवा 5 वर्षांसाठी नेमणूक केली जाते. जवळजवळ 35 वर्षांपूर्वी माझी एका सिव्हिल इंजिनियरची नेमणूक डिटॅचमेंट 3ला 3 वर्षांसाठी झाली. रारंगढांग आणि माझी पहिली भेट तेव्हा झाली. ह्या रस्ता बांधणीतला सर्वात अवघड भाग हा उभ्या कड्यामधून रस्ता खोदून काढण्याचा. ह्या नितळ उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत ढांग म्हणतात. एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसं. निसर्गात आणि माणसात जशी इथे रस्सीखेच आणि संघर्ष, तसाच प्रसंगी माणसातही त्याची ही कथा. मी विश्वनाथ मेहेंदळे आणि ही माझी कथा आहे. शिमला ते रामपूर पर्यंतचा प्रवास ठीक झाला, पण पुढे ताशी 15 मैलांचाही वेग राहत नाही. टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला पोहोचतो 1 वाजून जाणार आणि 9th फील्ड कंपनी पर्यंत तर रात्रच होईल. साहब अभी आता हूँ. अरे क्या हुआ ज्ञानचंद? हमारे सूबेदार मेजर साहब की जगह है ये. इकडे ये है आपके सूबेदार मेजर साहब. हाँ चबूतरा. हाँ जी. यहाँ क्या कर रहे थे? चलिए रास्ते में बताता हूँ. वो बड़ी लंबी कहानी है. हाँ तर सुभेदार प्रताप सिंग साहेब, सुभेदार प्रताप सिंग मोठा राजा माणूस. हाताखालच्या लोकांवर जसा त्याचा वचक तशीच मायाही. 6 फूट उंच, ताठ, मोठा करारी आणि दिलदार माणूस. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांची शान असायची. कंपनी रेझिंग डे करता महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात व्हायची. गाणी, कवायत, कसरत, लोकनृत्य. Sample complete. Ready to continue?